दिवसांपासून मासवडी खाण्याची इच्छा झाली तर म्हटलं आज बनवूनच टाकूया. तीळ, खोबरं, कांदा, लसूण, थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले सारणासाठी. त्याच्यानंतर जिरे, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर यांची फोडणी दिली बेसनात. ओल्या कपड्यावर गरम गरम बेसन पसरून त्यावर सारण थापून घेतलेलं आहे. त्याची मस्तपैकी वडी बनवली अशा प्रकारे. त्याच्यानंतर ती वडी थंड होऊ द्यायची. तोपर्यंत आपण रस्सा बनवून घेऊयात. रस्सा म्हणजे कटाची आमटी बरं का. त्याच्यानंतर आपण मस्तपैकी थंड झालेली मासवडी कापून घेऊया. ह्या पदार्थाचा आकार माशासारखा दिसतो म्हणून याला मासवडी म्हटलं जातं आणि हा नॉनव्हेजलाही तोड देईल असा पदार्थ आहे. या ठिकाणी आपली मासवडी तयार आहेत. तर आता आपण बनवूयात भाकरी. आणि मासवडीसोबत भाकरीच छान लागते बरं का. मला काय मोठ्या भाकरी येत नाहीत, मी छोट्या छोट्या गोल गोल भाकरी बनवल्यात आणि या ठिकाणी किती छान झाल्यात माझ्या भाकरी. आता आपण बसूयात जेवायला. ही रेसिपी ट्राय करा आणि कळवा कशी झाली ती.